श्री ज्ञानदेव तुकाराम. सगळ्या सवंगड्यांना, आनंद बाबांना वगैरे आपल्या त्या परमधामात त्यांना घेऊन गेले आणि ते परमधाम त्यांना दाखवलं. बघा, जेव्हा ते त्या परमधामात गेले ना, तेव्हा त्यांनी पाहिलं, बापरे, म्हणजे ते पाहू शकत नव्हते, असा साक्षात्कार त्या ठिकाणी त्यांना झाला. आणि बघा, ज्या ठिकाणी म्हणजे जसं की आपण पाहिलं की आपण पुढे पाहणार आहोत की अक्रूर जेव्हा म्हणजे भगवंतांना न्यायला येतात, तर तेव्हा ते पाण्यामध्ये जे आंघोळ करतात जाताना, तर ते पाण्यामध्ये जसं रूप दाखवलं होतं भगवंतांनी अक्रूराला, तर त्याचप्रमाणे यांना आपलं परमधाम त्यांनी दाखवलं आहे, दर्शन घडवलं त्यांना. आणि सगळे लोक आनंदी म्हणजे परमानंदात मग्न झाले सगळे लोक आणि भगवंताची स्तुती करू लागले. हे पण म्हणजे आणि ज्या ठिकाणी जाते ना बघ परमधामामध्ये, त्या ठिकाणी पाहिले की सगळे देव सगळे भगवंताची स्तुती करत होते. हे दृश्य पाहून त्या सगळ्यांना सुद्धा खूप आश्चर्य वाटलं आहे. आणि आता बघा, पुढे शरद ऋतू आला. शरद ऋतूमध्ये आता ते पौर्णिमेची रात्र होती. सगळीकडे मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध पसरलेला होता. आणि हे पाहून म्हणजे भगवंतांनी सुद्धा आपल्या योगमायेचा आश्रय घेतला. आणि आता भगवंतांनी म्हणजे शब्द दिला होता गोपींना की आता म्हणजे रासक्रीडा करण्यासाठी बघा संकल्प आता पूर्ण करण्याची वेळ आलेली होती. बघा, त्याच वेळी म्हणजे जसं की आपण पाहतो की आता फार दिवसाने आपला प्रियतम भेटणार आहे, सगळ्या गोपींना झालं. आणि मग आता त्याच दिवसाची त्या वाट पाहत होत्या. बघा, मग 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 काय केलं भगवंताने. बघा, भगवंत त्या ठिकाणी आले आणि भगवंतांनी आपली कमरेला खोचलेली वेणू काढली आणि भगवंत त्या वेणू वाजवण्यास भगवंताने सुरुवात केली. आणि वेणूवर एक मधुर गीत त्यावर भगवंत वाजवू लागलेले होते. आणि बघा, आणि जेव्हा म्हणजे वेणू वाजवायला सुरुवात केली भगवंताने, तर तेव्हा बघा सगळ्या गोपींचं मन अगोदरच भगवंताने जिंकून घेतलेलं होतं. आणि आता तर ते वेणू वाजवू लागले. बघा, ते वेणूचे सूर ऐकताच बघा सगळ्या गोपिकांनी लगेच जिकडे वेणू वाजती ना, लगेच तिकडे धाव घ्यायला सुरुवात केलेली आहे सगळ्या गोपिकांनी. बघा, त्या बासरीचे सूर ऐकले तर कोणती गोपी गायची धार काढत होती, त्यांनी तिचं धार काढायचं तिथंच सोडून दिलं आणि ती निघू लागलेली आहे. कोणती गोपी दूध तापित होती, ती दूध उतू चाललं सोडून तसंच निघून गेली. बघा, कोणती गोपी लापशी बनवत होती, लापशी बनवता बनवता बासरीची धून ऐकू आली की लगेच तिच्या सगळी गोपी निघालेली आहे. बघा, एक गोपी स्वयंपाक करत होती, चुलीवरचं भांडे खाली उतरायचं होतं, परंतु न उतरविताच ती गोपी भगवंताकडे निघालेली आहे. बघा, एक गोपी आपल्या परिवारात जेवायला वाढत होती. बघा, अनेक गोपी होत्या जेवायला वाढत होत्या, परंतु जेव्हा बासरीचे सूर कानी पडले तेव्हा ते वाजण्याचं काम त्यांनी सोडलं आणि त्या कृष्णाकडे निघालेली आहे. त्या काही गोपी आपल्या बालकांना दूध पाजत होत्या. बघा, दूध पाजता त्या बालकांना सोडून तिथून निघून चालल्या. काही गोपिका आपल्या पतीची सेवा करत होत्या. बघा, त्या सेवा सोडून त्या भगवंताकडे चाललेल्या आहेत. काही गोपिका स्वतः जेवण करत होत्या आणि जेवण करता करता बघा, जेवण करता करता जेवण सोडून दिलं त्यांनी आणि भगवंताकडे निघालेले आहेत. आणि काही गोपी आपल्या शरीराला चंदन लावत होत्या, उटणं लावित होत्या, तर काही गोपी डोळ्यामध्ये काजळ घालीत होत्या. म्हणजे त्यांनी हे सगळे काम आपली अर्धवट सोडली. कोणत्या गोपीने एका डोळ्यात काजळ घातलं, एका डोळ्यात तसंच राहिलं. बघा, अशा प्रकारे त्यांची अवस्था झालेली आहे. कुठं चंदन लावलं, कुठं लावलं नाही, कुठं उठणं लावलं तर कुठं उठणं लावलं नाही, अशा प्रकारची गोपींची अवस्था झालेली आहे. आणि बघा, आणि कोणती गोपी म्हणजे शृंगार करत होती, ते शृंगारचा उलटा सुलटा करून त्या भगवंताकडे आता निघालेले आहेत. आणि या सगळ्या गोपींना बघा, कुणाला पतीनं अडवलं, कुणाला आपल्या पित्याने अडवलं, कुणाला आपल्या भावाने अडवलं, तर कुणाला कुणी सगळ्यांनी अडवलं. परंतु ज्यांचं चित्त त्या गोविंदाने हरण केलं आहे त्यामुळे त्यांना कुणी अडवू शकलं नाही, कारण त्या इतक्या मोहित झाल्या होत्या भगवंतांना की त्या थांबू शकल्या नाहीत. बघा, त्याच वेळी काही गोपी घरामध्ये होत्या आणि
त्यांना बाहेर पडणे अशक्य झाले, कारण घरामध्ये म्हणजे तेवढा दबाव काही काही घरामध्ये, आणि त्यांना बाहेर पडणंच अशक्य झाले त्या गोपींना. मग त्या गोपींनी काय करावं, आपले डोळे बंद केले त्या गोपींनी, आणि बघा म्हणजे एकदम तन्मय होऊन त्या भगवंतांचं ध्यान करू लागल्या. बघा, आणि ध्यानामध्ये एवढं विसरून गेला स्वतःला, की म्हणजे एवढा विरह होता भगवंतांचा, एवढं विसरून गेला त्यांची व्यथा. आणि त्यामुळं काय झालं, त्या ध्यानाच्या तल्लीनतेमध्ये त्या स्वतःचं पाप वगैरे सगळं त्यांचं जळून भस्म होऊन गेलं. आणि एवढंच नाही तर बघा, त्यांनी ध्यानामध्येच काय केलं, भगवंतांना आलिंगन दिलं. आणि मग तेव्हा त्यांचं काय झालं, पुण्यही संपलं, आणि त्यांचा जो देह होता तो देह त्या ठिकाणीच त्यांचा नाहीसा झालेला आहे. बघा, म्हणजे याप्रमाणे त्यांचं त्यांनी आता आपल्या देहाचा त्याग केला व आता त्यांना दिव्य देह प्राप्त झालेला आहे. पुन्हा पुन्हा राजा परीक्षित महाराजांनी प्रश्न विचारला की हे मुनिवर्य, म्हणजे श्रीकृष्णांना गोपी फक्त आपला परम प्रियतम मानत होत्या का, काही त्यांना काही ते म्हणजे ब्रह्म वाटत नव्हते का भगवंत? बघा, म्हणजे अशा प्रकारे त्यांनी प्रश्न विचारला. बघा, तेव्हा श्री शुकजी म्हणू लागले, म्हणजे मीच यापूर्वीच सांगितलं होतं की म्हणे आता शिशुपाल सुद्धा भगवंतांचा द्वेष करायचा, परंतु तरी सुद्धा भगवंतांनी त्याला म्हणजे मोक्षाची प्राप्ती करून दिलेली आहे. अरे या तर गोपिका आहेत आणि भगवंतावर अनन्य प्रेम करतात सगळ्या गोपिका, तर मग त्यांना म्हणजे भगवंत प्राप्त होतील यात काय आश्चर्याची गोष्ट आहे म्हणले. अरे राजा, हे म्हणजे भगवंत म्हणजे अविनाशी अनंत निर्गुण असणारे भगवंत बघा, आणि हे सर्वांच्या कल्याणासाठीच या ठिकाणी अवतरलेले आहेत. म्हणून भगवंतांशी जर आपलं नातं जोडायचं असेल तर आपल्या सगळे विकार आपल्याला सोडावे लागतील, आणि मग भगवंताशी नातं आपल्याला जोडावं लागेल. बघ म्हणे, कारण भगवंत हे अजन्म आहेत, आणि यामुळं साक्षात योगेश्वर आहेत. यामुळे म्हणजे आणि गोपी तर त्यांच्यावर म्हणजे अगदी मनातून प्रेम करतात. त्यामुळे सगळ्या गोपिकांना ते भगवंत प्राप्त झालेले आहेत. बघा, आणि यावर जेव्हा सगळ्या गोपिका ज्या ठिकाणी भगवंत बासरी वाजवत होते तर त्या ठिकाणी सगळ्या गोपिका आलेल्या आहेत. आणि जेव्हा त्या ठिकाणी सगळ्या गोपिका आल्या तर तेव्हा भगवंत त्यांना म्हणाले, बघा, अरे महाभाग्यवान गोपींनो, या तुमचं स्वागत आहे. तर तुम्हाला आवडणारी कोणती गोष्ट मी करू तुम्ही सांगा मला. म्हणजे तुमच्या घरामध्ये व्रजामध्ये सगळं काही ठीक आहे ना? आणि यावेळी तुम्ही इकडं का आलात बरं, सांगा तरी, यावेळी तुम्ही इकडं का आलात? अगं सुंदरीनो, ही आधीच रात्र आहे, रात्र त्यामध्ये भीतीदायक रात्र असते, आणि त्यात सगळे हे प्राणी वगैरे इकडे तिकडे फिरत असतात, आणि तरी तुम्ही म्हणजे यावेळी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात तर स्त्रियांना, आणि यावेळेस आता मी तुम्हाला इथं थांबवणं बरं नाही, त्यामुळे तुम्ही काय करा, आता तुम्ही परत जा. बघा, कारण तुमचे पती पुत्र वडील वगैरे तुम्हाला शोधत असतील, आणि त्यांना तुम्ही घाबरून सोडू नका. बघा, त्यामुळे काय करा, तुम्ही आता परत जा या ठिकाणाहून, आणि पाणी उशीर करू नका बरं का जायला. तर आपल्या पतीची सेवा करा. तुमच्या घरातील मग रडत असतील त्यांना दूध पाजा, कोणाची वासरे हंबरत असतील बघा, त्यांना गायजवळ नेऊन त्यांचं दूध काढा. बघा, म्हणजे मग तुम्ही असं तर कल्याणी गोपींनो, बघा, पतीची बांधवाची सेवा सोडून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. हे का स्त्रियांचा श्रेष्ठ धर्म आहे का म्हणे? बघा, ज्या स्त्रियांना उत्तम लोक प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल ना, तर त्यांनी काय करावं, पापी सोडून अन्य कोणत्याही प्रकारचा पतीचा कोणी त्याग करू नये. मग तो वाईट स्वभावाचा का असेना, भाग्यहीन मूर्ख कसा का असेना तो पती आहे. आणि कुणी स्त्रियांनी तर बघा परपुरुषाकडे जाणे तर अत्यंत निंदनीय कार्य आहे. बघा, मग तुम्हाला नरकामध्ये जायचं आहे का? अगं गोपींनो, माझ्या लीला काय किंवा माझे गुण काय या श्रवणाने किंवा त्याचे कीर्तनाने तुम्ही म्हणजे माझ्याजवळ म्हणजे तुम्ही आज आलेला आहात, तर तुम्ही काय करा, तुम्ही आता घरी परत जा. बघा, असं सगळ्या गोपींना भगवंत म्हणू लागले. ते शुकजी पुढे सांगू लागलेले आहेत की आता भगवान श्रीकृष्णांचे हे बोलणे त्यांनी ऐकले, आणि ते ऐकून तर सगळ्या गोपिका उदास झाल्या.
त्यांना असं वाटलं म्हणजे जेव्हा आपण एवढ्या दिवस आशा ठेवून होतो, आता सगळ्या आशा आपल्या धुळीला मिळाल्या आणि आता काय करू. त्यांना अपार चिंता लागली सगळ्या गोपींना. आणि मग त्या शोकाकुल झाल्या गोपिका. आणि एवढ्या शोकाकुल झाले की आता त्यांचा श्वास सुद्धा असा उष्ण श्वास त्यांच्या तोंडा नाकावाटे बाहेर पडायला लागला. त्यांचे ओठ सुकून गेले. त्यांनी माना खाली घातल्या. बघा त्या पायाच्या नखाने त्या जमीन उकळू लागल्या. डोळ्यातून अश्रुधारा सुरू झालेल्या आहेत. बघा त्यावर लावलेले केस म्हणजे केसर वगैरे गळू लागले. काजळ बी खाली येऊ लागले. त्यांच्या तोंडून एवढं दुःख होऊ लागलं, एवढ्या व्याकुळ झाल्या होत्या की तोंडावाटे त्यांना शब्दही फुटेना. बघा कृष्णासाठी सगळं म्हणजे भगवंतासाठी गोपीने सर्व काही सोडून दिलेलं होतं, परंतु आता त्याच भगवंतांनी आपल्या परत जायला सांगितलं आहे असं त्यांना ऐकून रडूच कोसळलं सगळ्या गोपिकांना. आणि रडून रडून त्यांचे डोळे लाल झाले आणि त्या आपल्या प्रियतमाला सद्गदित वाणीने आपल्या म्हणू लागल्या. म्हणाले, हे प्रभू आपण असे निष्ठुर बोलू नका, कारण आम्ही सर्व काही सोडून फक्त आपल्या चरणाजवळच आम्ही आलेलो आहोत. तुम्ही स्वतःचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात. तरीही हे प्रभू असा आमचा त्याग करू नका. आम्ही तुमच्यावर प्रेम करत आहोत तर तुम्ही सुद्धा आमच्यावर प्रेम करा. हे प्रियतमा धर्माचे मर्म तर तुम्ही जाणतच आहात. आपले पती पुत्र वगैरे यांची सेवा करणे हा सधर्म आहे. तुम्ही जर असं म्हणत असाल तर आम्ही तुम्हालाच पती मानतो, मग आम्ही तुमचीच सेवा केली पाहिजे प्रभू. कारण तुम्हीच आमच्यासाठी प्रियतम आत्मा, सर्व काही तुम्हीच आहात आमच्यासाठी. म्हणजे आम्हाला आत्मज्ञानी लोक फक्त ईश्वरावर प्रेम करत असतात. आणि कारण हे परमेश्वरा म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही सुद्धा आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो, पण तुम्ही आमचा त्याग करू नका. तुम्हीच आमचा आत्मा आहात. म्हणजे पुष्कळ दिवसापासून आम्ही आशा बाळगून होतो, परंतु तुम्ही त्या आशा आमची अशी धुळीला मिळवू नका. बघा हे मनमोहना, आजपर्यंत आमचे चित्त घरात रमत असे, परंतु आता आमचं मन घरकामात लागत नाही. परंतु काय करा, कारण ते चित्त आता हे तुम्ही चोरलेलं आहे आमचं चित्त. हे प्रिय सख्या, तुमचं ते मधुर हास्य, तुमचा तो प्रेमपूर्ण कटाक्ष, बघा मनोहर संगीताने म्हणजे तुम्ही अशी मोहिनी घातलेली आहे आम्हाला की ती म्हणजे आम्ही तुम्हाला विसरू शकत नाही. वाटत तर आम्ही भौतिक आमचं जे शरीर आहे ते आम्ही शरीर आमचं जाळून टाकू आणि तुमच्या चरणाच्या प्राप्ती करून घेऊ. हे कमल नयना, आणि तुम्ही तर करुणेचे सागर आहात, तरी सुद्धा म्हणजे असं करू नका. बघा जी लक्ष्मी तुमची नित्य सेवा करत असते प्रभू, तर त्या लक्ष्मी सुद्धा म्हणजे त्या लक्ष्मीची सुद्धा सेवा करण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. म्हणून तुम्ही आमची अशा धुळीला मिळू नका. हे दुःख नाशना आमच्यावर कृपा करा. आम्ही सगळं काही सोडून तुमच्या चरणाजवळ आलेलो आहोत. हे पुरुषोत्तमा, आता आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. हे प्रियतमा, हे श्यामसुंदरा, या त्रिलोक्यात अशी कोणती स्त्री असेल बरं, म्हणजे जी की आपल्या बासरीच्या मधुर आपल्या त्या धूनवर म्हणजे ती स्वतःला विसरणार नाही. असं काही होणार नाही प्रभू. आपण नारायण आहात, आपण सर्वांचे रक्षण करते आहात, तर आपणच आमचे दुःख दूर करावे आणि आपल्या चरणाजवळ आम्हाला आश्रय देऊन टाका. हे प्रभू, आपण योगेश्वर आहात. बघा श्री शुकजी पुढे सांगू लागले की अशी व्यथा म्हणजे गोपींनी व्यथा आपली प्रगट केली आणि भगवंताने त्यांचं ते दुःख ऐकलं आणि भगवंतांना सुद्धा करुणेचा पाझर फुटला. बघा आणि मग भगवंत त्यांना आता बोलू लागले. बघा मग आता भगवंत त्यांच्या जवळ येऊन बसले. आता सगळ्या मधोमध प्रभू येऊन बसलेले आहेत आणि सगळ्यांसोबत आता प्रभू गप्पा मारू लागले, हसू लागलेले आहेत, खेळू लागलेले आहेत. बघा भगवंताचं रूप म्हणजे त्या गोपींच्या समूहामध्ये ते भगवंत होते. बघा त्यांच्या गळ्यामध्ये वैजयंती माळा होती. वृंदावनाला शोभून दिसणारं असं भगवंताचं रूप होतं. बघा आणि त्या गोपी आपल्या प्रेतमाचं गुणगान करत बघा श्रीकृष्ण त्या गोपींचं गुण गाऊ लागलेले आहेत. अशा प्रकारे भगवंताने काय केलं, त्या शुभ्र वाळू असणाऱ्या त्या अशा यमुनेच्या वाळवंटामध्ये
पण त्या ठिकाणी म्हणजे गोपी सोबत बघा म्हणजे खेळायला सुरुवात केलेली आहे. सगळेच आनंदाने गप्पा मारू लागलेले आहेत आणि भगवंतानी गोपी असा म्हणजे या ठिकाणी बघा म्हणजे भगवंत कधी म्हणजे गोपीचा हात पकडायचे, कधी वेणी पकडायचे, अशा प्रकारे म्हणजे हास्य विनोदामध्ये ते राहू लागलेले आहेत. तेव्हा असं असूनही बघा म्हणजे गोपींना असं पुन्हा असं चाललेलं होतं बराच वेळ. तेवढ्यात काय झालं, गोपींना असं वाटू लागलं की एवढे मोठे त्या सगळ्या